पतीच्या अपघातानंतर मी खूप एकटी पडले होते. तो दिवसभर एका खोलीत पडून राहत असे आणि नीट चालूही शकत नव्हता. अशा परिस्थितीत माझे जीवन एका उजाड वाळवंटासारखे झाले होते, जिथे वर्षानुवर्षे पाऊस पडला नव्हता. एक दिवस माझ्या एका नातेवाईकाचा मुलगा आर्यन आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मलाही बरं वाटू लागलं आणि मनही गुंतून राहतं. मी त्याला मूल समजून जवळ ठेवत असे. पण एक दिवस त्याने वाळवंटात पाऊस पाडला. मित्रांनो, आजच्या या भावपूर्ण कथेत तुमचे स्वागत आहे. माझे नाव प्रिया आहे. एक महिन्यापूर्वी माझ्या पती अमितचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्याला खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमेनंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असे आणि चालण्या-फिरण्यातही असमर्थ होता. एक दिवस मी घरी बसले होते. तेव्हा दाराची घंटा वाजली, तर मी धावत दार उघडले. माझ्यासमोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथेच उभे राहून दाराबाहेरूनच आपला परिचय दिला. तो म्हणाला, "भाभीजी, माझे नाव आर्यन आहे. मी प्रकाश काकाचा मुलगा आहे." कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज पाठवला असेल. मला लगेच प्रकाश काकांचा तो मेसेज आठवला. मी त्याला म्हणाले, "हो, ये, आत ये." आणि इतके सांगून मी दारात जागा करून दिली. आर्यन संकोच करत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इथे आलो आहे. तुम्हाला जवळजवळ 8 वर्षांपूर्वी पाहिले होते. तुम्हाला लग्नाचे कार्ड आमच्या घरी आले होते." तेव्हा माझे हायस्कूलचे परीक्षा होते म्हणून तुमच्या लग्नात येऊ शकलो नाही. मी इथे कॉलेजच्या अभ्यासासाठी आलो आहे. आणि हे घ्या, काकांनी हा सामान तुमच्यासाठी पाठवला आहे. आणि इतके सांगून त्याने मला एक बॅग दिली. बॅगमधून बागेतील ताजी फळे, भाज्या आणि लोणच्याची छान सुगंध येत होती. मी खूप आनंदाने आभार मानत बॅग घेतली आणि त्याला चहा नाश्ता दिला. या दरम्यान मी जोर देऊन त्याला म्हणाले, "तू इथेच राहा. मी तुझ्या काकांना सांगितले आहे, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे." आर्यन हे ऐकून लगेच मान्य केले. जणू हीच गोष्ट ऐकायला उत्सुक होता. तो उठला आणि लवकरच बाहेर ठेवलेले सर्व सामान आत आणले. त्या दिवशी आर्यन फक्त आपली खोली नीट करत राहिला. काही वेळातच त्याला इथे आपलेपणा जाणवू लागला. पण त्याचे मन इतके लवकर इथे लागेल, हे मी कधीच विचारले नव्हते. दुसऱ्या दिवशी आर्यनला मी माझ्या पती अमितला भेटवले. आर्यन हे ऐकून आश्चर्यचकित झाला की कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत त्यांची आवाजही ऐकू आली नाही. या घरात भाभीशिवाय दुसरा माणूसही राहतो हे मला जाणवलेच नाही. मी आर्यनच्या विचारांना सावध करत म्हणाले. खरं तर गोष्ट अशी आहे की त्यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ते बिछाण्यावरच पडून आहेत. ते दिवसभर झोपतात आणि रात्री जागे राहतात. पण काल कदाचित ते रात्रीभर झोपतच राहिले. दिवस असेच जात होते. पण असेच जात होते. आर्यनच्या येण्याने मी खूप खुश होते. 2 लोकांच्या शांत घरात थोडी रौनक आली होती. आर्यन स्वभावाने खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एक दिवस मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणी गुणगुणत होते. तेव्हा आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझा हातभार लावू लागला. मी हसत म्हणाले, "आर्यन, तू अजून मूल आहेस. तुझे काम आहे अभ्यास आणि फक्त अभ्यास. तू हे काम करू नकोस." उत्तर म्हणून तो म्हणाला, "हो भाभी, अभ्यास तर माझे काम नक्की आहे. पण मी इतका मूलही नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने आर्यनकडे पाहिले तर तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी मूल राहिलेलो नाही." हे ऐकून मी पूर्ण शांत झाले. एक दिवस गप्पा मारताना आर्यन मला माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला की त्यांना काय झाले होते. हा अपघात कधी आणि कसा झाला होता? मी उदास होऊन म्हणाले. आधी ते पूर्ण तंदुरुस्त होते आणि आमचा सर्व व्यवसाय ते एकट्यानेच पाहत होते. सर्व काही चांगले चालले होते. आणि आम्ही हसत-खेळत एकत्र राहत होतो. मग एक दिवस असे झाले, की जेव्हा ते कारखान्यातून घरी परतत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचे जीवन आणि घरातील परिस्थिती दोन्ही बदलली. त्यांना पायांवर खूप जखमा झाल्या होत्या. पण ते अजूनही नीट चालू शकत नाहीत. सध्या तर 2 पावले चालण्यासाठीही पूर्ण 10 मिनिटे लागतात. म्हणून ते जास्त वेळ आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळ ते चित्रपट पाहतात आणि पुस्तके वाचतात. डॉक्टरांनी सांगितले आहे की वेळ लागेल, पण ते हळूहळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील. आर्यनने हे ऐकून त्यांच्याकडे पाहिले. त्याला माहीत होते की आमच्या लग्नाला कठीणतेने 5 वर्षेच झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला जवळजवळ 5 वर्षेच झाली आहेत ना?" मी म्हणाले, "हो, 5 वर्षे झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवते भाभी. त्यावेळी माझे परीक्षा चालू होते आणि म्हणून मी तुम्हाला भेटूही शकलो नाही. मी कदाचित शाळेत शिकत होतो. तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिले होते. तुम्ही काकांकडे काही पुस्तके घेऊन आले होते." मी म्हणाले, "हो, हो." तेव्हा तुमचे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तके परत करायला आले होते. कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते. दिवस जात राहिले आणि आर्यनला आमच्या इथे येऊन 4 महिने झाले होते.
आर्यन तरुणपणाच्या वाटेवरच चालत होता. पण त्याला स्पष्ट कळले होते की आम्ही दोघे पती पत्नींच्या शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे जो थोडाफार संगीताची सूर आणि ताल निर्माण करत आहे. आर्यन माझ्याशी जवळीक वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसांपासून कोणताही आनंद मिळाला नव्हता. तर मीही त्याच्याकडे आकर्षित होत होते. आम्ही दोघे कामातून मोकळे झाल्यानंतर खूप वेळ एकमेकांसोबत घालवत असू. एकत्र बसून जेवत असू आणि हळूहळू जवळही येत होतो. मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला माहीत होते की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे. कारण आता आमच्यातील संबंध वाढत चालले होते. दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत होते. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो विनोदाने मला इकडे-तिकडे स्पर्श करत असे. तो कदाचित तपासत असे की भाभी कशी प्रतिक्रिया देतील. कधी-कधी माझ्या पतीबद्दल विचारून मी खूप उदास होत असे आणि माझे डोळे ओले होत. अशा वेळी आर्यनच मला सांभाळत असे आणि मला मिठी मारत असे. आम्ही दोघे आता एकत्र झोपू लागलो होतो आणि एकमेकांत गुंतून गेलो होतो. एक दिवसची गोष्ट. आर्यन आज पूर्ण मोकळा होता. म्हणून तो गाणे गुणगुणत स्वयंपाकघरात आला आणि झटपट, माझे आज मी तुमचे सर्व काम करून टाकेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा. तो हळूहळू माझे मऊ धुतलेले, ओले आणि सुगंधी केस जवळजवळ सुंगत मला एका खुर्चीवर बसवू लागला. मीही आता मस्तीत आले होते. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसवून स्वतः त्याच्या मांडीवर बसले. आम्ही दोघे काही क्षण असेच राहिलो. ना हल्लो-डुल्लो आणि ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटे गेली असतील की कुठून तरी खोकण्याचा आवाज आला. तर आम्ही दोघे थरारलो आणि घाबरून मी आर्यनला स्वतःपासून लगेच वेगळे केले. जरी आर्यनची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून वेगळा होईल, पण तरीही काही विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सर्व पाहिले होते. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकीशी थपट मारून आणि दुसऱ्या गालावर गोडशे चुंबन देऊन उठून उभी राहिले. त्यावर आर्यन म्हणाला की भाभी, दुसऱ्या गालाला इतकी अन्याय का? तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू वीज धावत होती. मी त्याच्या स्पर्शाने किती आनंदित होते हे फक्त मी आणि माझे तहानलेले मनच जाणत होते. मी तर अशा अद्भुत अनुभवासाठी तडफडत होते. पण त्या सकाळी आर्यनने माझे सर्व अधुरेपण दूर केले होते. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि जोरात पडला होता. आम्ही दोघे मुरडून बेडवरच पडले होतो. तेव्हा खोकण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी एक कप चहा घेऊन आर्यनला प्रेमाने पाहत त्या खोलीतून निघाले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथेच माझ्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी खूप वेळानंतरही पतीच्या खोलीतून बाहेर आले नाही, तेव्हा आर्यन पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणून-बुजून स्वयंपाकघरात भांडी पडायला सुरुवात केली. पण मी त्याच्या या इशाऱ्याला ऐकूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी माझ्या पतीच्या दोन्ही तळहातांना खाजवत होते. मी माझ्या पतीच्या दोन्ही तळहातांना खाजवत आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणात हरवत होते आणि स्वतःशी बोलत होते की प्रेम आपल्या जीवनात अगदी असेच येणे हवे. कोणत्यातरी उन्मुख झऱ्यासारखे माझ्या आत गुदगुदीसारखे छात होते. पण मी या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते की माझ्या पतीला माझे हे वर्तन खूपच विचित्र वाटत होते. तेही हे जाणत होते की मी अचानक खूपच खुश राहू लागले आहे. मी त्यांच्यासोबतही झोपत नव्हते आणि जर झोपले तरी त्यांच्याकडे पाठ करून झोपत असे. मी नवीन नवरीसारखी बनले होते आणि माझे स्वभाव आणि माझे अंदाज माझ्या पतीला आश्चर्यचकित करत होते. आर्यनही जो सुरुवातीला त्यांना कधीकधी 1 सेकंदासाठीच भेटत असे, तो आता खांदेही दाबत असे आणि चहाही पाजत असे. एक दिवस स्वयंपाकघरात मी चहा बनवत होते. तेव्हा आर्यनने येऊन मला मागून आपल्या हातात घेतले आणि मला चुंबन घेऊ लागला. मीही त्याला चिकटले आणि आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो. तेव्हा खटचा आवाज आला. या आवाजाने आर्यन थरारला. आम्ही दोघे एकमेकांना मिळाल्याने मी खूप खुश होते. आर्यनच्या प्रेमाला मिळाल्याने मी खूप खुश होते. आधी जी मला माझी जिंदगी एक ओझे वाटत असे, आज तीच जिंदगी मला फुलासारखी, ढगांसारखी आणि कापसाच्या गोळ्यासारखी वाटत होती. मी आर्यनचे इथे येणे निसर्गाच्या कोणत्यातरी चमत्कारासारखे मानले होते. आर्यनला इथे येऊन 1 वर्ष पूर्ण होत होते आणि मी त्याला भेटून निखारले होते. आता आमचे पूर्ण जीवन मस्तीने भरले होते. पण ही खुशी फार काळ टिकली नाही. अमितला हळूहळू सर्व काही समजू लागले. एक दिवस त्यांनी मला बोलावून शांतपणे विचारले की आर्यनसोबत काय चालले आहे. मी कबूल केले. अमितने आर्यनला सांगितले की हा संबंध चुकीचा आहे आणि त्याने लगेच घर सोडावे.
आर्यननेही आपली चूक मान्य केली, माफी मागितली आणि निघून गेला. मी माझ्या चुकीची जाणीव झाली. पतीच्या या कठीण काळात मी त्यांना एकटे सोडून दुसऱ्याकडे वळले होते. हे चुकीचे होते. अपघातानंतर पतीला आधार देणे हे माझे कर्तव्य होते, पण मी स्वार्थी होऊन नातेसंबंध तोडले. आता मी पूर्णपणे अमितच्या बाजूने उभी राहिले. त्यांच्या फिजिओथेरपीमध्ये मदत केली, त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि त्यांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित केले. हळूहळू अमित बरे होऊ लागले. या अनुभवातून मी शिकले की लग्नातील विश्वास आणि निष्ठा सर्वात महत्त्वाची आहे. कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देणे, स्वतःच्या भावनांना आटोक्यात ठेवणे आणि नातेसंबंधांची जबाबदारी ओळखणे हे खरे प्रेम आहे. दुसऱ्याच्या दुर्बलतेचा फायदा घेणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी विश्वासघात करणे कधीही योग्य नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.